नमस्कार, मी अश्विनी. 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या या उत्सवादरम्यान आपण सर्वजण मातेची पूजा करत असतो. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा मातेची विविध रूपाची आपण पूजा करत असतो आणि 9 दिवस उपवास देखील बरेच जण करतात. नवरात्रीमध्ये काही स्वप्ने पाहणे देखील खूप शुभ मानलं जातं. अशीच 5 स्वप्ने मी तुम्हाला सांगणार आहे. ही स्वप्न सकारात्मकता आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. जर तुम्हालाही ही स्वप्न पडली तर समजून जा की तुमची प्रगती होणार आहे. ही स्वप्ने सांगतात की माता राणी तुमच्यावर प्रसन्न आहे. तर कोणती आहेत ती स्वप्न ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिलं स्वप्न म्हणजे नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या काळात तुम्हाला स्वप्नामध्ये ताजी टवटवीत फुलं दिसणे. फुले हे प्रेम, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जातात. जर तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात स्वप्नामध्ये रंगीबेरंगी किंवा पांढरी फुले दिसली तर तेही खूप शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती नांदणार आहे. असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनातील अनेक समस्या संपतात. हे स्वप्न कुटुंबातील आनंदाचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला हे स्वप्न पडलं तर समजून जा की तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होणार आहे. त्यानंतर दुसरं स्वप्न म्हणजे या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला नदी दिसणे म्हणजे गंगा नदी दिसणे. नवरात्रीच्या काळात स्वप्नात गंगा नदी दिसली तर हे खूप शुभ चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी देवीने तुम्हाला क्षमा केली आहे. ज्याबद्दल तुम्हाला अपराधी वाटत होते त्या गोष्टीसाठी देवाने तुम्हाला माफ केलं आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या दरम्यान पाहिलेले हे स्वप्न तुमच्या जीवनात अनेक शुभ आणि चांगले बदल घडवून आणणारे मानलं जातं. त्यानंतरचं स्वप्न म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात तुमच्या स्वप्नामध्ये दुर्गा माता दिसणे. नवरात्रीच्या काळात दुर्गा माता स्वप्नात पाहणे हे तुमच्या कल्याणाचे लक्षण मानलं जातं. जर आई तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हात फिरवत असेल, जर असं स्वप्न पडलं किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल, आई आनंदी मूडमध्ये असेल तर समजा आता जीवनातील सर्व संकटे दूर होणार आहेत. असे स्वप्न पाहिल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होत असते. तर तुम्हाला नवरात्रीच्या काळात असे स्वप्न पडले तर सकाळी उठून अंघोळ वगैरे करून तुमच्या जवळपास जे काही देवीचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन फुलं अर्पण करावीत. त्यानंतर स्वप्नामध्ये सिंह दिसणे. सिंह हे दुर्गा मातेचे वाहन आहे आणि त्याला आदिशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक देखील मानलं जातं. हे स्वप्न एक लक्षण आहे की आता तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व आव्हानांवरती मात करू शकता. तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल आणि तुमच्या धैर्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. असे स्वप्न पाहिल्यानंतर तुम्हाला संपत्ती सुद्धा मिळू शकते. त्यानंतर नवरात्रीच्या या 9 दिवसाच्या काळात तुम्हाला मंदिर दिसणे, मंदिराचं स्वप्न पडणे. नवरात्रीच्या काळात जर तुम्हाला स्वप्नात मंदिर, देवीची पूजा किंवा हवन दिसले तर हे स्वप्न देखील खूप शुभ मानलं जातं. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या सुद्धा मजबूत बनाल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम बनताल. हे स्वप्न तुमच्या कौटुंबिक जीवनातही सुखद बदल घडवून आणणारे आहे. तर हे होती काही स्वप्न की तुम्हाला जर नवरात्रीच्या या काळामध्ये जर पडली तर ते खूप शुभ मानले जाते. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा.